फर्स्ट यू हॅव टू डिवाइड द ब्राउझर इंटू दी टू रोज. पहिली फ्रेम झाली त्याच्यामध्ये तुम्हाला हेड डॉट एचटीएमएल फाईल कॉल करायची आणि दुसरी जी फ्रेम आहे त्याचं डिवायडेशन तुम्हाला 2 कॉलम मध्ये करायचे. काय वापरावं लागेल फ्रेम पण इन करा फ्रेम आणि हे झालं फ्रेम सेट स्टेप नंबर 2 आहे. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा ब्राउझरचं डिवायडेशन 2 रो मध्ये करायचं आहे. मग आपण या ठिकाणी ते करायचंय. पहिल्या रोला आपण हाईट दिली 20, दुसऱ्या दिली 80. पहिल्या रो मध्ये तुम्हाला हेडिंग डिस्प्ले करायचंय. दुसऱ्या रोचं डिवायडेशन परत 2 कॉलम मध्ये करायचंय. पहिल्या कॉलम मध्ये मेनू डिस्प्ले करायचे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये ज्या मेनू वरती तुम्ही क्लिक कराल ती फाईल तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करायची असाइनमेंट आहे. समजलं सगळ्यांना हे काय लिहितोय? हॅलो येस सर. जसं आपलं क्वेश्चन आहे की डिवाइड ब्राउझर इंटू दी टू रोज 2 रो मध्ये घेतला तर त्याने काय सांगितलंय इन फर्स्ट रो हेडिंग वी हॅव टू डिस्प्ले हेडिंग देन डिवाइड सेकंड रो इंटू दी 2 कॉलम्स 2 कॉलम मध्ये केला. त्या पहिल्या कॉलम मध्ये मेनू डिस्प्ले करा. दुसऱ्या कॉलम मध्ये त्या मेनूवरती तुम्ही क्लिक करा ती फाईल एक्झिक्यूट झाली पाहिजे. आपला क्वेश्चन आहे. सगळ्यांनी लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. स्लिप नंबर 2 आपण स्लिप नंबर 2चं डिस्कशन करत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय आयटी इंडस्ट्री काय हेडिंग काय त्याच्यामध्ये काय क्वेश्चन मध्ये हेडिंग आयटी इंडस्ट्रीज इन इंडिया दॅट इज हेडिंग. ओके. आता आपली हेड डॉट एचटीएमएल घ्या. हेड डॉट एचटीएमएल आता फाईल त्याच्यामध्ये चेंजेस करतोय इथं फक्त टाकून द्या. आयटी इंडस्ट्रीज इन इंडिया. आयटी इंडस्ट्रीज इन इंडिया. लिहून झालं की मला सांगत चला. ही आपली हेड डॉट एचटीएमएल फाईल पहिली आपण कोणती लिहिली मेन डॉट एचटीएमएल. त्याच्यामध्ये काय लिहिलं की ब्राउझरचं डिवायडेशन केलं अप्रोप्रिएट सेक्शन मध्ये. ठीक आहे. नाव आयटी इंडस्ट्रीज इन इंडिया दॅट इज हेडिंग. आलं का? हो सर. येस सर. सर ह्याला स्टाईल अप्लाय करायची नाही कलर वगैरे? तुम्हाला वाटलं की ह्याला तुम्हाला स्टाईल शीट अप्लाय करायचं आहे तुम्ही करू शकता. इथेच यायचं. कोणतं स्टाईल शीट सांगितलं त्यांनी इनलाईन ना? इनलाईन. इनलाईन इथे लिस्ट मध्ये आला स्टाईल इक्वल टू डबल कोड मध्ये कोणती प्रॉपर्टी वापरायची तुम्ही ठरवायचे. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही ते म्हटलं ना कलर कोलन रेड. ठीक आहे. तुम्हाला एवढंच द्यायचं असेल द्या. तुम्हाला वाटलं अजून काहीतरी द्यायचंय की म्हटलं टेक्स्ट आता हेडिंगच आहे त्यामुळे त्याला ते बोर्ड वगैरे करून काय होणारच नाही. एवढं जरी केलं तरी चालतं. जे तुम्हाला करायचं इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. असं काही हे नाहीये. तुम्हाला वाटत द्यायचंय मला इथे नाही वापरायचं मला दुसरीकडे वापरायचं कुठेही वापरा. बट दॅट वी हॅव टू शो अँड दॅट वी हॅव टू यूज अँड आफ्टर युजिंग वी हॅव टू शो इट टू दी एक्झामिनर. मग एक्झामिनरला दाखवायचंच आहे त्यावेळी होईल त्यावेळी त्यांना सांगायचं सर आय यूज इट. ऍक्च्युली त्यांना पकडून जातं ज्यावेळी तुमचं आउटपुट वगैरे ते बघतात. एनी प्रॉब्लेम इन दिस? सर. लिहून झालं का? लिहून घ्या ते इनलाईन स्टाईल शीट जे आपण यूज केलं H2 साठी ते लिहून घ्या. दुसरी फाईल नाव दिस वन इज हेड. नाव वी हॅव टू राईट मेनू. वी हॅव टू राईट मेनू. इज इट डन? Yes, sir. Menu dot HTML. Now here
त्यांनी सांगितलं मेनू तयार करा, पण मेनूच्या त्या ठिकाणी त्यांनी एक कोपऱ्यामध्ये एक हेडिंगच दिलेलं आहे त्या ठिकाणी सिटी म्हणून. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की तुम्हाला H4 यूज करायचा आहे, यू कॅन यूज इट. तिथं तुम्हाला स्टाईल वापरायचं तुम्ही वापरू शकता. H4 सिटी H4. त्याच्यानंतर जसं आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट हवंय ते बघा, इथं 1 2 3 4 दिसतंय. त्याचं मिनिंग काय झालं, त्या ठिकाणी या ठिकाणी लिस्ट टॅग यूज केलेला आहे. ठीक आहे ना. मग इथे या, मग तुम्हाला जर नंबरिंग द्यायचं असेल तर तुम्हाला वापरावं लागेल OL. त्याच्यामध्ये काय करायचंय, लिस्ट एक लिस्ट त्याच्यामध्ये टाका. पहिली फाईल आहे आपली pune.html म्हणतो. pune.html मध्ये फक्त पुणे म्हणायचं आहे. तुम्हाला कुठे इथे लिहावं लागेल आपल्याला, तुम्हाला त्याला कुठे एक्झिट करायचंय. आपल्या फ्रेमला आपण नाव काय दिलंय मेन फाईल मध्ये, मेन फाईल मध्ये काय दिलंय ऍप, नाव या ठिकाणी द्यावं लागेल. या ठिकाणी काय म्हणायचं, फक्त पुणे आणि एंड ऑफ ऍप आणि एंड ऑफ लिस्ट. सेम वे टू यूज हिअर वापरा. वे टू क्रिएट द लिस्ट. देन हे दुसऱ्या सिटीचं नाव काय आहे, बँगलोर. बेंगलोर आहे. बेंगलोर हैदराबाद दिली असेल. देन सपोज इथं ban.html. then again target how to specify here, target equal to एक सगळ्यांना सांगायचंय. Here we have to display the message Bangalore of list. सर टार्गेट कशासाठी वापरलं? टार्गेट ना आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्या ह्याच्यामध्ये 2 कॉलम येते बघा, असे असे. त्या पुणेवरती क्लिक केलं ना तर पुणेची फाईल म्हणजे pune.html फाईल कुठं डिस्प्ले झाली पाहिजे ते त्या फ्रेम मध्ये. या फ्रेमला आपण नाव काय दिलंय, ऍप दिलंय. नाव दिलं ना आपण याला, कुठं दिलंय मेन फाईल मध्ये. हे बघितले, तुला अजून एक नोट ओपन करून दाखवतो, मग तुला कळेल. जाऊ डी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह वरती या ठिकाणी आपण main.html फाईल आहे. main.html फाईल मध्ये आपण त्या ठिकाणी हे बघ इथे जी main.html फाईल आहे, इथे बघ फ्रेम घेतलं ना, फ्रेम, आणि त्या फ्रेमला नाव काय दिलं आपण, एप. याचं मिनिंग काय आहे की जर मी या ठिकाणी पुणेवरती क्लिक केलं, पुणे लिंक वरती इथं क्लिक केलं मी, या तर ती कुठं एक्झिक्यूट झाली पाहिजे ती फाईल, pune.html फाईल ह्या फ्रेम मध्ये. या फ्रेमला नाव काय दिलंय, एप. म्हणजे आपल्याला टार्गेट मध्ये सांगावं लागतं, इथे आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे इफ यू क्लिक ऑन पुणे टेक्स्ट देन pune.html फाईल तुम्हाला कुठे एक्झिक्यूट करायची, टार्गेट मध्ये. आणि व्हॉट इज द नेम ऑफ टार्गेट, कळलं का? हॅलो. हो सर, हो. देन नेक्स्ट इज, दुसरं काय आहे, हैदराबाद ना, ID. देन अगेन क्लिक ऑन हैदराबाद टेक्स्ट, देन द फाईल एक्झिक्यूटिव्ह target frame that is in app. Then here Delhi, then same here trail.html. तुम्हाला याच्यामध्ये मेनू तयार करायचा आहे आणि ऍट द एंड वी हॅव टू क्लोज विल टॅग. मला समजलं नाही, समजलं का सगळ्यांना? हॅलो हॅलो. हो सर. हो सर. हा, याच्यानंतर आपल्याला किती फाईल यावी लागतील, आपल्याला 4 फाईल. पुणे प्रत्येकामध्ये काय करायचं, आपल्याला लिस्ट ऑफ सिटीज डिस्प्ले करायचे, सॉरी लिस्ट ऑफ आयटी कंपनीज डिस्प्ले करायचे.
ओके. हो सर. देन LI पहिली कंपनी इन्फोसिस. LI सेकंड वन TCS. End of LI and LI Mahindra. End of LI, then again starting of LI, and then persistent. Then end of LI, then end of UL, then end of body tag, then end of estimate. Same file you have to write. Same three more files you have to write. One for Bangalore, ban dot Hyderabad dot and all others. Then we have to save this file as a name Pune. Let me clear out. आप ना तो आप सोचते हैं देखो सोचते हैं ना पापा वही चैनल ये देख वो उसका नाम है टॉय स्टोर पुणे महाराष्ट्र हाँ हाँ पापा आप जाते हैं ना वहाँ पे हम ठीक आहे. फर्स्ट फाईल आता बाकीच्या सगळ्या फाईल तुम्हाला ऍज इट इज आहे. तुम्हाला समजलं का काय लिहायचंय? हॅलो. हो सर. येस सर. Now this is for Bangalore. Then same कंपनी फक्त चेंज करा आता. इन्फोसिस झाले काय झाले. Yes. Microsoft. बदल then save it. Again save as now Hyderabad. याच्यामध्ये असं दोन दोन तीन तीन कंपन्या टाकून द्या. आपल्याला काय फक्त एक्झिक्युशन होणं गरजेचं आहे. हैदराबाद मध्ये टाकून द्या. टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बदलले दोनच. Then again save it. Then save as Dell.html. 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 Again here we have to change the name. Hyderabad नाव चेंज करायचं राहिलं बहुतेक. Then technology. Then .NET technology. These are the list of companies. समजा हैदराबाद ओपन करतो. ID. Then here we have to change the name Hyderabad. आपल्याच्यामध्ये मेन फाईल जी आहे ना ती पुणे त्याच्यावरूनच आपण बाकीचे सेव्ह केले. त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते स्क्रीन मध्ये दिसतंय की बाबा तुम्हाला त्या ठिकाणी किती कंपनीज त्या ठिकाणी हव्या आहेत. त्यामुळे मी हे टाकून दिलंय. Remaining companies we can add accordingly. Suppose if you want to add Wipro in Bangalore or Wipro in Hyderabad, then it completely depends on you. Name of company is not important. What is important that how you are implementing it.
दॅट इज इम्पॉर्टंट. सो बाकीच्या 3 फाईल तुम्हाला लिहायच्यात, सेम लिहायच्यात. झालं की मला सांगा. तिथं लिहा पण, कारण असं नका करू की सेम ॲज अबो असं नका म्हणू, कारण मग ते प्रॅक्टिकल करताना मग गडबड होते आपली कधी कधी. टू एक्झिक्युशन काय सोपंच आहे, तुम्हाला माहितीच आहे. वन मोर have to open a browser, then are all files on the drive. So I'm typing directly up main.html. अरे त्याला सेंटरला घ्यायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे. हे हेडिंग झालं की ज्याला आपण CSS अप्लाय केलंय. देन जसं तुम्ही म्हटलं होता बघा, पहिल्यांदा ब्राउझरचं डिवायडेशन 2 रो मध्ये केलं. पहिल्या रो मध्ये हेडिंग डिस्प्ले केलं, दुसऱ्या रोचं डिवायडेशन 2 कॉलम मध्ये केलं. पहिल्या कॉलम मध्ये मेनू.html फाईल मेनूज तयार केले. दुसऱ्या कॉलमला नाव दुसऱ्या फ्रेमला नाव दिलं एप, ही जी टार्गेट मॅप याच्यामध्ये प्रत्येक फाईल एक्झिक्यूट करणार आहोत. क्लिक ऑन पुणे, देन टू एक्झिक्यूट पुणे फाईल इन टार्गेट फ्रेम एप, या फ्रेमचं नाव एप आहे. इफ यू क्लिक ऑन बँगलोर, देन इट विल एक्झिक्यूट बँगलोर फाईल. यू क्लिक ऑन हैदराबाद, देन इफ यू क्लिक ऑन दिल्ली, लाईक दिस. एनी प्रॉब्लेम इन द एक्झिक्युशन? हॅलो. नो सर. नो सर. ओके, बघा किती सोपं आहे. आणि इनलाईन कुठं वापरलं ह्याला, तुम्हाला वाटलं ना मला इथे पण वापरायचं, तुम्ही वापरू शकता. मी तुम्हाला काय सांगितलं, कुठेही वापरा, कितीही वेळा वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला आता पुढे बघा. अजून एक बघायचं सारखं